हे हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप यू ऑल आर डुईंग गुड. तर आज खूप दिवसानंतर व्लॉगिंग स्टार्ट केली. तर तसं आज कारण पण आहे त्याच्यासाठी. आणि माहीत आहे मला खूप दिवस झाले मी मिनी व्लॉग आणि मोठे व्लॉग पण काही करत नाही. वेळच भेटत नव्हता इतके दिवस. तर विचार केला चला आज करूया. आणि तसंच आज कारण पण आहे व्लॉगिंग करायचं. तर आज माझा बड्डे आहे, तर त्यामुळे बड्डे असल्यामुळे मग मी थोडंसं विचार केला चला आजपासून तरी आपण डेली व्लॉगिंग स्टार्ट करूया. तर इकडे मी आता सगळ्यात पहिले फेसवॉश करून घेतला सकाळी. त्यानंतर आता ब्रश करून घेते. परत मग आज आम्हाला मंदिरात जायचं होतं, पण आत्ताच मागच्या 15 दिवसापूर्वी आमची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे आम्ही मंदिरात जाऊन आलो होतो. तर मग आज तर पॉसिबल नाही, मंदिरात जाणं नाही होणार. पण मी विचार केला चला आज मी माझा डे कसा स्पेंड केला ते तुमच्यासोबत शेअर करू. तर सकाळी उठल्या उठल्या पहिले ब्रेकफास्टमध्ये चपातीचा चिवडा आणि भात फोडणी दिला होता काल केला होता, तर तोच आम्ही सगळ्यांनी केला. त्यानंतर आता मी चहा ठेवते आहे. आणि खूप दिवस झाले, 15-20 दिवस झाले असतील मी डाएटला स्टार्ट केलं आहे. डाएटिंग करायचा विचार चालू आहे. इंडियाला जायचं आहे आता परत 6 मंथने. तर म्हणलं थोडंसं लुकडं होऊन जाऊ, म्हणून मग मी काय केलं आहे, सॅटर्डे संडे चहा पिते. तर आज सॅटर्डे पण होता, तर म्हणलं चला आज चहा पिऊया. 8 दिवसानंतर आज मी चहा पिते आहे. म्हणजे सगळं स्वीट मी स्किप केलेलं आहे, स्वीट काहीच खात नाही आहे. तर इकडे मी आता शॉवर करून आले. शॉवर केल्यानंतर हे आजकाल खूपच कोरियन स्किन केअर चालू आहे, तर म्हणलं चला आपण पण करूया. इकडे मी कोरियनचे काही प्रोडक्ट ऑर्डर केले होते कोरियन स्किन केअरसाठी. विचार केला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि मी एक कोरियन स्किन केअर म्हणून हे राईस वॉटर पण खूप व्हायरल झालेलं आहे, ते पण मी आज ट्राय करणार आहे, बघणार आहे करून कसं आहे ते. तर मी घरीच बनवणार आहे, तर तुमच्यासोबत पण मी नक्कीच आता पुढे मी तुम्हाला दाखवतेच कसं राईस वॉटर बनवलेलं ते. आणि मी पण यूज केल्यानंतर तुम्हाला पण त्याचा रिव्ह्यू नक्की देईल. इकडे अमेरिकेत आल्यापासून खूपच माझं स्किन खराब होत चालली आहे, त्यामुळे मला खूपच पिंपल्स तेन आले होते. तर इकडे झालं माझं मॉइश्चरायझिंग तेन लावून करून सगळं. तर इकडे बघू शकता तुम्ही पण स्किन किती ग्लो करते माझी. ते मी मॉइश्चरायझर तेन लावलं होतं त्यामुळे. तर बघूया आपण कसं आहे ते. तर नक्की मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देईल थोड्या दिवसानंतर. त्यानंतर मी घरीच आज नेल आर्ट पण केलं. थोडं स्पेशल वाटलं पाहिजे बड्डे आज, म्हणून मग नेल आर्ट पण केलं. बाहेर जायचं होतं म्हणून. फेक नेल्स लावले तरी पण किती हात ग्लो करतात आपले. तुम्ही बघू शकता माझ्या स्क्रीनवर, तुम्हाला दिसतच असेल. खूप छान वाटतात नेल्स हाताला छान छान. मी आत्ताच रिसेंटली थोडे दिवस पहिले माझे नेल्स वाढवले होते, पण असे आपण काम करतो, रोजचे कामं असतात आपल्याला, त्याच्यामध्ये माझे सगळे तुटून गेले. त्यामुळे मग मला फेक नेल्स लावावं लागले आत्ता. तर मग मी नेल्स पण लावून घेतले. परत मग आता कर्ली करायचे होते मला, तर कर्ली पण केले मी हेअर्स. तर आता चला आपण आता मेकअप करूया. तर इकडे अमेरिकेत आल्यापासून इकडे अमेरिकेमधले जे पण मी मेकअपचे प्रोडक्ट आहे ते इकडे आल्यानंतर फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहे. तर मी काही मॅकचे प्रोडक्ट घेतलेले आहेत, ते पण ट्राय केलेत. आणि अजून दुसरे प्रोडक्ट आहे तर ते पण ट्राय केले, खूप छान आहेत. मी इकडं आत्तापर्यंत मी इंडियामध्ये कधीच मेकअप करत नव्हते. अशी पण स्किन छान होती, पण मला असं वाटतं इकडे अमेरिकेत आल्यापासून मला पिंपल्स खूपच येत होते. पहिले इंडियामध्ये असताना पिंपल्स नव्हते माझ्या चेहऱ्यावर, आता आलेले आहेत. म्हणलं चला काहीतरी स्किन केअर करूया, म्हणून आता ते राईस टोनर पण मी आज बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतेच. मी पहिले विचार करायचे जे पण मेकअप करतात तर त्यांना एवढा वेळ कसा लागत असेल, पण जेव्हापासून मी मेकअप करते तेव्हा मला कळतं की किती मेकअपमध्ये आपला वेळ जातो. माझा हाफ 1 आवर तर मेकअप करण्यामध्येच निघून जातो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ पण करायचा असतो, त्याच्यामुळे तर अजून खूप वेळ जातो याच्यामध्येच. तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा माझा मेकअप कसा झाला आहे ते. छान दिसतो का? मला पण येत नाही मेकअप करता, अजिबात मेकअप करता येत नाही मला, तरी मी आता थोडं थोडं ट्राय करते आहे. चला तर मग आता ऑलमोस्ट आपला मेकअप सगळा झालेला आहे.
तर मी मेकअप फिक्सर लावून घेते. त्यानंतर मग मी तुम्हाला आता चला आपण बनवूया राईस वॉटर. इकडे मी आता राईस वॉटर कसं बनवलं ते मी तुम्हाला आता सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर रात्रीच मी काय केलं होतं, रात्रीच मी राईस पूर्ण आपल्याला राईस 3 वेळा वॉश करून घ्यायचा आहे इकडे. तर मी 3 वेळा त्याला स्वच्छ धुवून घेतलं. परत मग 3 वेळा क्लीन करून झाल्यानंतर आपल्याला त्याला झाकून पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे. जसं आपण इडली बनवतो तसंच आपल्याला ह्याची स्टेप करायची आहे. त्यानंतर हे मी DIY मधून इंडियालाच घेतलेले होते बॉटल्स. असेच काही मला छोटे छोटे माझे मॉइश्चरायझर तरी ठेवायसाठी, पण आत्ता त्याचा यूज नक्कीच झालेला आहे. आणि हे नेल्स माझे तुम्हाला मी नेल्स दाखवते आहे. मी जे पण आज लावलेले आहे हाताला ते मी इकडे क्लिप घेतले होते काही त्याचे. तर मी काल रात्रीच भिजत घातले होते तांदूळ. आता आपण ते बनवायचं कसं मी तुम्हाला ते इकडे दाखवते. तर इकडे आपल्याला जे राईस आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आपण भिजत घातलं होतं ते सोबतच आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. तो खूप बारीक करून घ्यायचा आहे. तुमच्याजवळ कपडा असेल असा मऊ गाळून घ्यायसाठी तर ते पण यूज करू शकतो आपण. आणि परत मग मी इकडं आता काय केलं, चाळणीनेच असं गाळून घेतलेलं आहे त्याला. आणि हे माझे जे बॉटल्स तुम्हाला मी दाखवले होते त्या बॉटल्समध्ये हे तिन्ही पण मी राईस वॉटर भरून ठेवलेलं आहे. आणि हे जे उरलेलं आहे आपला राईस त्याला आता मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे, कारण त्याचा पण आपल्याला यूज नंतर होणार आहे. ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलेलं आहे राईस वॉटर कसं बनवायचं. आम्हाला घाई आहे, बाहेर जायचं आहे म्हणून. तर मी तुम्हाला राईस वॉटर नक्की नंतर ट्राय करून दाखवते. तर इकडे मला अनन्याने गिफ्ट दिलेलं आहे शूज बड्डेसाठी. तर तेच ती मला देत होती. त्यानंतर आम्ही केक कटिंग केला आणि निघालो मग बाहेर जायला. आज आम्ही आर्टिशाला जात आहे. तिकडे थोडी आम्हाला ग्रोसरी पण घ्यायची आहे आणि त्यानंतर डिनर पण करायचं आहे. तर आर्टिशाला आलो आणि पाणीपुरी खाल्लीच नाही असं होऊ शकत नाही. मग आम्ही पाणीपुरी खाल्ली सगळ्यात पहिले. त्यानंतर इकडे बघू शकता हे असे स्टोर दिसतात ते तुम्हाला. तर हे अमेरिकेमध्ये आर्टिशा एक गाव आहे, तिकडंच ते दिसतील तुम्हाला. तर खूप छान फिलिंग येते, आपल्या इंडियासारखी फील होतं तिकडं. चला आता आपण पहिले ग्रोसरी घेऊया. तर काही वेजीज आणि थोडंफार मला सामान घ्यायचं आहे तर ते घेऊ आपण आणि त्यानंतर डिनरला जाऊया बाहेर. तर इकडे आम्ही स्टोअरमध्ये आलो होतो. तर तिकडे आम्हाला ही रिक्षा दिसली, भारी वाटलं. खूप दिवसानंतर रिक्षा बघितली. अनन्या जाऊनच बसली होती त्याच्यामध्ये. परत मग इकडे झालं आमचं ग्रोसरी सगळं घेऊन. ते सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो इकडे हॉटेलमध्ये आलो होतो जेवण करायला. तर थाली ऑर्डर केली होती आम्ही. आणि इकडे बघू शकता हे प्लेट्स, आपण जे पंक्तीमध्ये जेवतो ना ते प्लेट्स इकडे होते. हे असे प्लेट्स बघून किती वर्ष झालेले आहेत. इंडियामध्ये लग्नामध्ये गेलो आपण, नाही तर काही कार्यक्रम असेल तेव्हा जातो, असं खाली बसून जेवण जे करतो ते आठवण येते त्या गोष्टीची. असं पंक्तीतलं जेवण करायचं आहे मला, असं जाऊन इंडियामध्ये. आता मी शब्दात सांगू बी नाही शकत, माझ्या तोंडाला किती पाणी सुटलेलं आहे. तरी पण हे पण फील आलं होतं थोडं थोडं, तसंच जेवण होतं हे पण. तर छान होतं जेवण खूप. तर बघू शकता मी असा माझा दिवस आज पूर्ण स्पेंड केलेला आहे. आता मी मस्त जेवण करते आणि जेवण झाल्यानंतर मॅन्डेटरी आहे आपला चहा. तर आज चीट डे आहे, त्यामुळे सॅटर्डे संडे मी फुल स्वीट खाते. मस्त का नाही खायचं, स्वीट खायचं आपण, पण बघून खायचं. तर मी तसंच करायचा प्रयत्न करत आहे. परत मग आम्ही इथं आर्टिशाला आलो तर स्वीट पण घेऊन गेलंच पाहिजे. असं इकडे लांब आलं ना तर तिकडेच छान छान असं स्वीट छान असतात, नाही तर असं स्टोअर केलेलेच असतात तर ते छान नसतात. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर लकीली आज माझा बर्थडे आहे आणि इकडे जातानाच फटाके फुटत होते. आणि लकीली आम्ही ज्या रोडने जात होतो तिकडेच बाजूला इकडे डिझनीलँड आहे. तर रात्रीचे तिथं शोज होतात, फटाके ते फोडतात. तर ते पण आम्ही मस्त बघितलं, एन्जॉय केलं जाता जाता.
खूप भारी वाटलं. तसा मी माझा डे स्पेंड केला. कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची काळजी घ्या. बाय.